हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 25 जून 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या पाठाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम आणि नमस्कार. बुद्धियोग आज 8वा पाठ आपण घेतोय. प्रार्थनेने सुरुवात करू नेहमीसारखी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझे अध्यात्म वेदांत शास्त्रातील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. थोडक्यात 8वा घेऊया. आज आपण प्रबंध नंबर 2 जो आहे तो बघणार आहोत. प्रस्तावना होती श्रद्धा आणि बुद्धी याचे संबंध. ते आपलं पूर्ण झालेलं आहे. पहिलं जो प्रबंध होता त्याचं नाव मेंदू गतीची जुळवणुकीने सुख, तेही आपलं पूर्ण झालेलं आहे. तर झालेल्या भागाचा थोडक्यात आढावा 2 मिनिटांमध्ये. जीव आणि ईश्वर ह्याच्यात साम्य काय आणि भेद काय आपण बघितलं. जीवाशिवाची भेट होणं म्हणजे आत्मज्ञान होणं आणि त्याचा क्षणकाल अनुभव चांगल्या ध्यानामध्ये होऊ शकतो. मनुष्याला ईश्वराशी जोडण्याचा मार्ग आहे, त्याला ध्यान मार्ग म्हणतात. आणि हे ध्यान जर का स्थिर झालं तर मग समाधी स्थिती प्राप्त होते. ध्यान करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण त्या सगळ्या सर्वांचं मुख्य उद्दिष्ट आहे तो म्हणजे माणसाला मायेच्या जाळ्यातून निसटण्याचा मार्ग दाखवणं आणि जी अशांती माणसाच्या जीवनात आहे ती हृदयात शांती आणि आनंद आणणं, हा सगळा उद्दिष्ट आहे ध्यानाचं. आता बुद्धियोग मांडणी सूत्र आपण मागच्या वेळी बघितलं. या ग्रंथाची मांडणी केलेली आहे ती थोडक्यात अशी आहे. गती आणि गतीचा परिणाम यांचा आपल्या इच्छापूर्तीशी संबंध प्रबंध 2 पासून प्रबंध 8 पर्यंत समजून दिलेला आहे. प्रबंध 9 ते 11 योगाचा अभ्यास, त्यातला बुद्धिवाद आणि त्यातील शरीर संबंधी भाग आणि दुरांत शक्तीचा बुद्धी आधारित विचार आपण नंतर बघणार आहोत. परिशिष्ट अ मध्ये चक्राबद्दल अनेक मतभेदांची चर्चा आणि स्वामीजींनी काढलेले निष्कर्ष आहेत. आणि परिशिष्ट ब मध्ये मन म्हणजे काय, योगाचे प्रकार, प्राणायाम, कुंडलिनी, ध्यानातले धोके, समतोल ध्यान कसं करावं, या सगळ्याचा कुणाला उपयोग आहे, कसा उपयोग आहे, ह्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. हे सगळं मांडणीचं सूत्र आहे, अभ्यासाचं सूत्र आहे, आपल्या चिंतनाचं पुढच्या सगळ्या पाठांचं सूत्र आहे. आता ह्या ठिकाणी आपण
हा दुसरा जो प्रबंध आहे, दैव चांगलं किंवा वाईट. आता दैव म्हणजे काय, शेवटी डेस्टिनी ज्याला म्हणतात ती, किंवा ज्याला आपण साध्या भाषेत नशीब म्हणतो. तर ते नशीब चांगलं का वाईट हे कसं असतं, तर ते विज्ञान आपल्या अध्यात्माच्या भाषेत म्हणतो तर प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित. आणि हा जो चार्ट इथे डिस्प्ले केलेला आहे तो चार्ट आपण मागे सुद्धा काही वेळेला बघितलेला आहे. अर्थात मागे म्हणजे या पाठमालेमध्ये, कारण आता पाठमाला साधारणतः 20 सालापासून सुरू झालेली आणि 25, त्याच्यामध्ये 1, 2, 3 वेळा हा बघितला आहे. पण थोडक्यात असं आहे की क्रियमाण म्हणजे आत्ता आपण जे करतो ते, आत्ता आपण जे करतो त्याच्यातून जे निर्माण होतं ते सगळं संचित, आणि त्या संचिताचा जो काही भाग आपल्या समोर म्हणजे समोर येतो त्याला प्रारब्ध म्हणतात. म्हणजे आता वर्तमानासमोर त्या त्या क्षणासमोर येतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आता हे संचित आहे किंवा प्रारब्ध आहे ते 2 प्रकारचं आहे. एक, जन्माबरोबर काही गोष्टी प्राप्त होतात, व्यक्ती संचित आधारित कर्म, आणि वातावरण संचित. म्हणजे व्यक्ती संचित म्हणजे आता समजा आपल्याला आई वडील, कुठल्या घरात आपला जन्म झाला हे काही आपल्या हातात नसतं, हे सगळं प्रारब्धानुसार होत असतं. तसंच आपले नातेवाईक कोण असतील, आपला भाऊ कोण, आपली बहीण कोण, हे सगळं जे वातावरण आहे घरातलं, जन्मदत्त जे वातावरण जे म्हणतात ते प्रारब्ध एक प्रकारचं असतं. आणि मग आयुष्यात आपण प्रयत्न करतो, व्यक्ती आधारित, व्यक्ती प्रयत्न आधारित आणि वातावरण प्रयत्न आधारित. व्यक्ती प्रयत्न आधारित म्हणजे आपल्याकडून जे प्रयत्न होतात आणि त्यामुळे आपण ज्या कुठल्या प्रसंगामध्ये जातो, किंवा आपल्या वातावरणातले जे काही प्रसंग होतात त्याच्यामुळे आपल्याला काय पद्धतीने मिळतं. तर असे 4 प्रकारचे प्रारब्धाचे भाग आपल्या समोर येतात. प्रत्येक ठिकाणी कसंही जरी असलं तरी ते संकुल संचित कर्म आणि संकुल प्रयत्न कार्य परिणाम असं हे दिसतं. त्याच्यानंतर संकुल संचित कर्म जे आहे त्याच्यामध्ये कधी सुखप्रसंग निर्माण होतील, कधी दुःख प्रसंग निर्माण, याच्या पलीकडे तिसरा प्रसंग नाही. सुखप्रसंग निर्माण झाले, दुःख प्रसंग निर्माण झाले, आणि मग त्याचे जे परिणाम होतात त्या परिणामाप्रमाणे मग सुखप्रसंगाचे परिणाम होतात, तेच परिणाम किंवा दुःख प्रसंगाचे परिणाम, हे सगळे जे परिणाम होतात आपण ज्या वर्तमानात जे करतो, म्हणजे सुखाला कसं रिॲक्ट करतो, दुःखाला कसं रिॲक्ट करतो, त्या सगळ्याचे परिणाम हे नियती आधारित संचित होतं. आणि मग तसं इथे प्रयत्न आधारित संचित, म्हणजे योग्य प्रयत्न आपण केले तर एक वेगळा परिणाम होतो, अयोग्य प्रयत्न झाले किंवा आवडीनुसार प्रयत्न केले ते कदाचित योग श्रेयस असतीलच असं नाही, पण प्रिय असतात. तर असे मग संकुल प्रयत्न परिणाम ही घाईघाईने मी घेतोय, कारण हा भाग तेवढा महत्वाचा नाहीये. आज आपण एवढंच बघतोय की आपण जे काही करतो त्याच्यातून सुखप्रसंगाच्या प्रतिक्रिया आणि दुःख प्रसंगाच्या प्रतिक्रिया मिळून प्रयत्न आधारित संचित, नियती आधारित संचित तयार होतं. आणि हे सगळं मिळून इथे हे 13 नंबर इथे बी म्हणून दाखवलेलं आहे, ते संकुल संचित. आणि हे संकुल संचित म्हणजे क्रियमाण, आता वर्तमान काळ आपला महत्वाचा आहे, वर्तमान काळात आपण काय करतो त्याप्रमाणे संचित निर्माण होतं आणि संचित परत आपल्या समोर येतं. तर अशा प्रमाणे दैव म्हणजे काय, शेवटी आपल्या मनात जे विचार येतील त्या विचारावर आपण काही एखादा विचार सिलेक्ट करतो, त्याच्यावर कृती होते, कृतीप्रमाणे त्याचे आपण चांगले वाईट पद्धतीने अनुभव घेतो, त्या अनुभवातून आपला स्वभाव बनतो, त्या स्वभावाप्रमाणे आपलं वर्तन होत असतं. आणि हे सगळं संकुल वर्तन म्हणजे संचित असतं. आणि या संचिताप्रमाणे परत आपल्याला प्रारब्ध निर्माण होतं आणि आपल्या डोक्यात विचार येऊ शकतं. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण हा भाग बघतोय की दैव चांगलं का वाईट हा जो आहे तो दैव म्हणजे काय, आपल्या समोर जे प्रारब्ध येतं ते, त्या सगळ्याचा भाग महत्वाचा आहे, हा क्रियमाण हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या समोर काय येतं हे आपल्या हातात नाही, परंतु ते आल्यानंतर आपण काय पद्धतीने त्याच्याशी रिॲक्ट करायचं, कशा पद्धतीने ते वागवायचं ते आपल्या हातात असतं. आणि म्हणून ही क्रियमाण, आणि ह्याला साधना म्हणतात. किंवा साधनेमध्ये काय करायचं असतं तर आपलं क्रियमाण क्रिया कर्म जे आहे ते अधिकाधिक शुद्ध करत घ्यायचं असतं. हा त्यातला भाग आहे. आता दुसरा जो भाग आपल्याला बघायचा आहे तो इथे ह्या चार्टमध्ये आहे. आपण बघतो की कुठल्याही क्रियेला एक प्रतिक्रिया येते. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. पेंड्युलमचे नेहमी उदाहरण देतात, ते जेवढा डावीकडे जेवढा जाईल तेवढाच उजवीकडे जातो. अगदी नेहमीचं उदाहरण जर का मुख्य म्हटलं की समजा आपण शांत निवांत बसलेलो आहोत आणि आपली मनाची स्थिती शांत आहे, आपल्या नाडीगती समजा 70 आहे पर मिनिट,
एकदम तुम्हाला लॉटरीचं तिकीट लागलं 10 कोटी रुपयाचं आणि ती बातमी आली आणि बँकेचा मेसेज आला की 10 कोटी रुपये तुमच्या क्रेडिट झाले, तर काय होतं? आपल्याला खूप आनंद होईल, खूप आनंद होईल. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं काय नाही समजणार नाही, खूप एक्साइट होऊ आपण. परंतु म्हणजे शरीराला सुख झालं किंवा मनाला सुख झालं, शरीरामध्ये जर का आपण परत त्याची पल्स बघितली तर ती 70 नसेल, 90, 100 किती असू शकते. म्हणजे शरीराला गती बदल आणि मनाला आनंद ही एक स्टेज झाली. दुसरी कॉन्ट्ररी स्टेज आपण हे सुद्धा उदाहरण आपण बघितलेलं आहे, परत फक्त एकदा इलस्ट्रेशन म्हणून घेतोय की समजा 10 कोटी फायदा मिळायच्या ऐवजी आपल्याला असं कळलं की आपले सगळे बँक बॅलन्स आहे, आपले जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या चोरी गेलेल्या आहेत, त्या सगळ्या नाहीशा झालेल्या आहेत. तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला खूप दुःख होईल, मनाला दुःख होईल, पण शरीरात तोच परिणाम असेल जो गेन मध्ये झाला तो. म्हणजे जसा शरीर सुख गतीशी संबंधित आहे तसं दुःख सुद्धा गतीशी संबंधित आहे. म्हणून गतीचे नियम जे आहेत ते लागू आहेत. आता ह्या ठिकाणी आपण बघितलंय इकडे 50% सुख 50% दुःख हा नियम आहे एकंदर आयुष्याचा, की जेवढं सुख मिळेल तेवढं दुःख मिळेल. आणि म्हणून आपण आधी सुख घ्यायचं का आधी दुःख घ्यायचं हा भाग महत्वाचा आहे. इथे या चित्रात दाखवलेलं आहे सुख आणि दुःख हा 50-50% आहे. समजा आपण जर का सुख 75% आज घेतलं, टुडे आज जर का आपण 75 सुख घेतलं तर उद्या आपल्याला आणि दुःख 25% घेतलं तर उद्या आपल्याला काय मिळेल? सुख 25% मिळेल आणि दुःख 75% मिळेल. लक्षात येते ना की आपण आधी सुख घेतलं तर आपल्याला नंतर दुःख येणार आहे, आपण आधी दुःख घेतलं तर नंतर सुख येणार आहे. पण सुख आणि दुःख हे टाळण्यासारखं नाहीये. आणि म्हणून आज जर सुख ओरबाडून घेतलं तर त्याचा परिणाम उद्याच्या दुःखात होतो, कारण निसर्ग नियम मोडता येत नाही. आणि आज सुखी दिसणाऱ्या व्यक्तींनी मागे दुःख भोगलेलं असतं आणि आज दुःखी दिसणाऱ्या माणसांनी मागं सुख भोगलेलं असतं. म्हणजे थोडक्यात ज्याला दैव म्हणतात किंवा ज्याला प्रारब्ध म्हणतात किंवा ज्याला नशीब म्हणतात, ते नशीब जे असतं ते आपल्या हातात आपण काही पद्धतीने ठेवू शकतो, असं हा चार्ट आपल्याला इथे दाखवतो. थोडक्यात हे आणि वरती जे चित्र दाखवलेलं आहे ते यांग यिंग म्हणजे हे चायनीज एक चिन्ह आहे, त्याच्यामध्ये ह्या यांग यिंग म्हणतात. म्हणजे हा अर्धा भाग पांढरा आहे, अर्धा भाग काळा आहे, अर्धा भाग सुखाचा आहे, अर्धा भाग दुःखाचा आहे. परंतु हा समजा भाग पांढरा सुखाचा म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडं दुःख आहे आणि हे जे काळं दुःखाचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडं सुख आहे. थोडक्यात हा जो भाग आहे न्यूटनच्या प्रतिगतीचा तो या चित्रात सिंबॉलिक दाखवलेला आहे. तर ह्या पद्धतीने आपण दैव कसं येतं, दैव कशा पद्धतीने येतं ह्याचा काही प्रमाणात विचार करतोय, जो आपण पूर्वी सुद्धा केलेला आहे. आता आपल्याला या पुढच्या चित्रामध्ये हे दिसतंय की बघा, डिझायर्स, अँबिशन्स, गोल. प्रत्येकाला काही इच्छा आहेत, काही महत्वाकांक्षा आहेत, काही ध्येय आहेत. आता माणूस ती प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणार आणि मध्ये कधी लगेच त्या काय पूर्ण होत नाहीत, खूप अडचणी येतात. कुठलंही ध्येय असेल, अगदी परीक्षेत पास करण्याचं ध्येय असेल, श्रीमंत होण्याचं ध्येय असेल, बिझनेस चालवायचा असेल, कुठलाही जर का आपलं ध्येय असेल, आपली महत्वाकांक्षा असेल तर ती पूर्ण होताना अडचणी येतातच. आणि मग त्या अडचणी आल्यानंतर त्या अडचणीवर मात करून आपण जर का कायम म्हणजे चिकाटीने प्रयत्न केले तर एक तर यश येईल आणि एक तर अपयश येईल. या दोन गोष्टी शक्य आहेत, बरोबर. आता हे सगळं नॉर्मल आहे, परंतु यश आल्यावर काय करायचं किंवा अपयश आल्यावर काय करायचं ते आपल्या हातात आहे. आता समजा यश मिळालं तर त्याच्यावर दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे सेल्फ ग्लोरिफिकेशन, म्हणजे स्वतःला खूप मोठं समजायचं की अरे माझ्यासारखा यशस्वी माणूस कोण नाही, माझ्यामुळे माझ्या कर्तृत्वामुळे मला सुख मिळालं, मी मोठा आहे, मला मान पाहिजे. तर हे सगळं जर का आपली रिॲक्शन असेल. दुसरी कशी असेल की लिनियंट ऍक्शन, हा मला यश मिळालं, माझी महत्वाकांक्षा पूर्ण झाली, मी नम्रतेने हे यश घेतो. ह्या दोन गोष्टी असू शकतात आणि या दोन गोष्टीचे परिणाम कसे होतात त्या चार्टमध्ये दाखवलाय. जर का आपण स्वतःला फार मोठे समजायला लागलो त्या यशामुळे तर आपल्यामध्ये सुपेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. सुपेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाले की मी मोठा तो छोटा अशा पद्धतीचे जे निगेटिव्ह थॉट्स निर्माण होतात आणि अल्टिमेटली ह्या यशातून सुद्धा शेवटी आपला लॉस होतो, तोटा होतो. कारण निगेटिव्ह थॉट्स मधून निगेटिव्ह गोष्टी निर्माण होतात
आणि मग पुढे आपल्याला यश मिळत नाही. पण हा जर का आपल्याला सक्सेस जे आहे आपल्याला मिळालेलं ते आपण नम्रतेने घेतलं, नंतर आपण विचार की हा मी काय प्रयत्न केला त्यामुळे मला हे यश मिळालं, मला आणखीन काय करता येईल, अशा पद्धतीने रिव्ह्यू ऑफ गोल्स केलं की अजून हे मिळालं, मला आता पुढचं काय ध्येय आहे माझं, ते कशा पद्धतीने करता येईल त्याचा विचार केला, तर त्याचा विचार करून माणूस अहंकारात जात नाही, तो विचार करायला लागतो, त्याच्यातून सकारात्मक विचार निर्माण होतात आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या फायदा होत. म्हणजे यक्षमध्ये सुद्धा इथे नाही मिळालं, तुम्ही अयशस्वी झालात, हेच प्रकार होतं. एक म्हणजे ते माणूस तो स्वतःला कमी समजतो, गिल्टी समजतो, आता तो गिल्टी समजतो त्याच्याकडे मला काही जमत नाही, मी कितीतरी प्रयत्न करतो, मला काही माझ्या साधत नाही, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मग त्याचा विचार करण्याचा जो समतोल आहे तो नाहीसा होतो, बॅलन्स नाहीसा होतो. किंवा दुसरा तो विचार करतो सेल्फ सर्च विथ बॅलन्स, हा ठीक आहे मला काय म्हणतात मला अपयश मिळालं, मला नाही जमलं, पण नक्की काय झालं, शांततेने मी विचार केला की माझं काय चुकलं, तर मग त्या पद्धतीने हे दोन विचार होतात. जर का आपण स्वतःला गिल्टी समजलं अपयशामुळे, आपल्याला कमी समजलं, तर मग आपण काय करतो, मग आपण लेबल देतो की ह्याच्यामुळे असं झालं, किंवा ही परिस्थिती अशी झाली म्हणून मला अपयश मिळालं, किंवा ह्या माणसाने मला नीट मदत केली नाही म्हणून. अशा पद्धतीने आपण आपले जे अपयश आहे त्यासाठी म्हणजे लेबल्स निर्माण करतो की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, परिस्थितीमुळे झालं, नशिबामुळे झालं, या माणसामुळे झालं, वेळ चांगली नव्हती. अशा पद्धतीने आपण बाहेर फोड करू शकतो. हे सगळे निगेटिव्ह थॉट्स येतात, नकारात्मक विचार, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून लॉस होतो. पण तेच जर का फेल्युअर असेल, तेच जर अपयश असेल, पण आपण सेल्फ सर्च केला विथ बॅलन्स, म्हणजे शांततेने आपण विचार केला की कशाने मला हा अपयश मिळालं, तर मग हळूहळू आपल्याला दिसतं की ह्यामुळे आपल्याला अपयश मिळालं, यामुळे आपल्याला मिळालं. आणि इथे आपण दुसऱ्याचे फॉल्ट आयडेंटिफाय नाही करत, स्वतःचे आधी काय प्रयत्न करता येतो हे आयडेंटिफाय करतो, आणि मग त्यानंतर ते सगळे प्रयत्न परत एकदा तो नव्याने करतो, आणि मग त्याच्यातून म्हणजे फेल्युअर मधून सुद्धा फायदा होऊ शकतो, सक्सेस मधून सुद्धा लॉस होऊ शकतो, हे आपण बघितलं. आणि इथे हा प्रयत्नाचा भाग, ज्याला क्रियमाण म्हणतो, तो क्रियमाण प्रयत्नाचा भाग येतो. आता म्हणजे आपल्याला इथे काय बघायचंय की प्रयत्न करून सुद्धा यश येत नसेल, ही पुढची स्लाइड आहे. प्रयत्न त्याच्यात उजवीकडे बघा, प्रयत्न करूनही यश मिळत नाही असं होतं. म्हणजे बऱ्याच वेळा यश मिळतं, कधी यश मिळत नाही. मग यश मिळालं नाही तर आपण त्याचा अनालिसिस करतो, परत प्रयत्न करतो, परंतु बऱ्याच वेळा प्रयत्न करून सुद्धा यश होत नाही. तेव्हा विश्वहेतूशी योग्य जुळवणूक झालेली नसते. आता विश्वहेतू काय आहे, तर समता आहे. विश्वात समता आहे, एनर्जी नेहमी बॅलन्स मध्ये राहते, देणं घेणं आहे. म्हणजे आता हे सगळं सायकलवरच चालतं ना, की वनस्पती आपल्याला अन्न देतात आणि आपण वनस्पतींना पोचतो, किंवा वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात, आपण ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, ही सर्कल सगळी चाललेली असतात देणं घेणं. पण हा जर का देणं घेण्याचं सायकल जे आहे, समतेचं जे तत्व आहे, ते आपण जर का पाळलं नाही पुरेशा प्रमाणात, तर आपल्याला अपयश येऊ शकतो. म्हणून उपाय काय आहे, तर आपण समतेच्या दृष्टीने वाद केली पाहिजे. आणि समता म्हणजे काय आहे, समता म्हणजे शेवटी असं आहे की माझा स्वार्थ हा मला सहज आहे, परंतु समतेमध्ये काही स्वार्थ सोडायला लागतो, दुसऱ्याचाही तेवढाच विचार करायला पाहिजे, मी जेवढा माझा विचार करतो तो तेवढ्या प्रमाणात. तर तसं होत नसेल तर ती विषमता निर्माण होते. आणि म्हणून आपला हेतू काय हे महत्वाचं आहे. कधी आपण एखाद्याला मदत पण करतो, ते मदत करण्यामागे आपला हेतू त्याला मदत करण्याचा आहे का त्याच्यावर उपकार करण्याचा आहे, ह्यानी फरक पडू शकतो. म्हणून हेतू, वर्तनामधला हेतू खूप महत्वाचा आहे. आणि स्वामीजींनी त्याच्यामध्ये हेतुगती परिणामाची अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यातली काही उदाहरणं आपण घेतलेली आहे, ती आपण बघू. आता त्यातली सगळी बघायची तर बराच वेळ लागेल, परंतु खुनाच्या यशस्वी प्रयत्नाला शिक्षा. एखाद्याने पिस्तूल मारून एखाद्या समोरच्या माणसाकडे पिस्तूल मारून खुनाचा प्रयत्न केला, पण त्याची गोळी चुकली
आणि गोळी चुकल्यानंतर त्याच्यावर जेव्हा केस चालते तेव्हा तो म्हणला की मी तर काही मारलेलं नाही, तो काही मेलेला नाही, तर मला शिक्षा करू नका. तर होत नाही. तो म्हणतो तुझा हेतू खून करायचा होता म्हणून तुला शिक्षा होते. जेल फोडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना सेवकांना शिक्षा नाही. आता जेल फोडणं हा गुन्हा आहे, कैद्यांनी जेल फोडून पळून जाणं हे गुन्हा आहे. पण तो जर का स्वातंत्र्य सैनिक असेल, स्वातंत्र्य, तर त्याला शिक्षा होत नाही. आता डॉक्टरनी आपल्या पत्नीला स्पर्श केला आणि इतरांनी कोणी स्पर्श केला तर डॉक्टरचा आपल्या पत्नीला स्पर्श झाला तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही, पण इतरांनी अनावश्यक स्पर्श केला तर अशी अनेक उदाहरणं आहेत. आता पुराणातली उदाहरणं आहेत. ते भृगु ऋषी होते. त्या भृगु ऋषींना ती गोष्ट मोठी आहे, त्या गोष्टमध्ये कोण मोठा आहे बघण्यासाठी गेले तर 3 पैकी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश याच्यापैकी कोण मोठा आहे तर ब्रह्मा गेला. तर ब्रह्माने त्यांची काही किंमत केली नाही म्हणून ते तिथनं गेले. पुढे शिवाकडे गेले, शंकरांकडे गेले. शंकरांनी पण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मग त्यांना वाटलं हे दोघंही मोठे नाहीत आणि मग ते आले विष्णूकडे. विष्णू पण शांत पडलेले होते, लक्ष्मी तिथे होती आणि त्यांचं सगळं चालू होतं. यांच्याकडे त्यांनी पण लक्ष दिलं नाही. मग ह्यांना आला राग भृगु ऋषीला आणि त्यांनी त्या विष्णूच्या छातीवर लाथ मारली. अशी ती गोष्ट आहे. आणि मग ती लाथ मारल्यानंतर विष्णू उठले आणि भृगु ऋषींना त्यांनी वंदन केलं, त्यांना ठेवून घेतलं, त्यांची पूजा केली आणि अशा पद्धतीने तर लक्ष्मीने विचारलं विष्णूना की असं काय केलं तुम्ही, त्यांनी तुम्हाला लाथ मारली काही कारण नसताना, तुमची काही चूक नसताना आणि तुम्ही तर त्यांची पूजा करताय. तर ते म्हणले असं आहे की भक्ताची लाथ ही सुद्धा मला महत्वाची आहे. मला काय पद्धतीने माझं चुकलं असेल परंतु ते अत्यंत मोठे भक्त आहेत, महान संत आहेत, महान ऋषी आहेत, त्यांचं खूप कार्य मोठं आहे. आणि मग ती लाथ विष्णूनी त्यांच्या छातीवर एक चांगल्या पद्धतीचं काहीतरी सुखून म्हणून ठेवलेली आहे म्हणून भक्त लांछन म्हणतात. तर अशी बरीच दिले. दूध म्हणून पीठ काढून देणं अश्वत्थाम्याचे. अश्वत्थाम्याकडे आईकडे दूध नव्हतं म्हणून तिने पीठ काढून दिलं, परंतु हे काही वाईट नाही. तर अशा पद्धतीने हेतूप्रमाणे परिणाम होतो आणि प्रयत्न करून जेव्हा आपल्याला अनेक वेळा यश मिळत नाही तेव्हा आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या वर्तनामध्ये समता आहे का, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समतेचा विचार करतो का, स्वतःबरोबर इतरांचा विचार करतो का. दैव कसं बनतं तर दैव अशा पद्धतीने बनत असतं. आता हे सगळं एक आपण काल बघितलं. दुसरा जो भाग आहे आणखीन एक की दुःख आपल्याला येतात, त्रास आपल्याला निर्माण होतात. ते कसे निर्माण होतात तर त्रिविध ताप नावाची एक संकल्पना आपल्या अध्यात्मामध्ये आहे आणि दासबोधामध्ये ही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून दिलेली आहे. 3 प्रकारचे ताप आपल्या माणसाला येतात. म्हणजे माणसाच्या आयुष्यात किंवा व्यक्तीच्या आयुष्यात 3 प्रकारचे ताप येतात. त्याला तापत्रय म्हणतात किंवा त्रिविध ताप म्हणतात. ते आहेत, एक आहे आध्यात्मिक ताप, दुसरा आहे अधिभौतिक ताप आणि तिसरा आहे अधिदैविक ताप. तर ते थोडक्यात आपण बघूया, कारण ह्या निमित्ताने आपण जीवनाचा अभ्यास करत असताना जीवनाचा विज्ञानाच्या माध्यमातून आणि अध्यात्माच्या माध्यमातून दोन्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. हे आध्यात्मिक ताप म्हणजे काय, पिंड आणि परिस्थिती. पिंड म्हणजे आपण आणि परिस्थिती म्हणजे आपल्या स्वभावाची परिस्थिती, यांच्या खेचाखेचीत म्हणजे जेव्हा संबंध येतात तेव्हा एकमेकांमध्ये संघर्ष होतो, एकमेकांमध्ये इंटरॅक्शन होतं. पिंडावर जे प्रतिकूल आघात होतात त्यांना संत ताप म्हणतात. माणसाला त्याच्या जीवनात स्वतःच्या देहापासून ताप होतो, स्वतःच्या मनापासून ताप होतो, इतर प्राण्यांपासून ताप होतो, इतर माणसांपासून ताप होतो, हवा पाणी वीज अग्नी या नैसर्गिक शक्तीपासून ताप होतो. या सगळ्यांना तापत्रय म्हणतात. आणि जन्माला आलेला कुठलाही माणूस ह्या 3 तापाच्या कचाट्यातून सुटलेला नाही. अगदी देव सुद्धा. माणसाला दुःख नको असतं तरी ते भोगावं लागतं. पण अशा पद्धतीने जर का ताप आले आणि त्याच्या तापातून माणसाने जर का काही धडा घेतला तर हळूहळू तो परमार्थाचा अधिकारी बनतो. आता ही दासबोधामध्ये ही सगळ्या 3 तापांची अत्यंत 3 स्वतंत्र समास आहेत त्याच्यावर आणि प्रचंड काय म्हणतात ते तपशीलवार ते सगळं समजून दिलेलं आहे. आपण थोडक्यात बघू. ज्याने आध्यात्मिक ताप, त्या आध्यात्मिक तापातल्या ज्या 2-3 ओव्या आहेत त्या अशा आहे, देह इंद्रिय आणि प्राण यांचे योगे आपण सुखदुःखे शिणे जाणं या नाव आध्यात्मिक. देहामधून जे आले
इंद्रिय प्राणे दुःख झाले ते आध्यात्मिक बोलले तापत्रयी. देहामधून काय आलं प्राणे कोण दुःख झाले आता हे विशद केले पाहिजे की. थोडक्यात हा आध्यात्मिक ताप म्हणजे काय, ज्यावेळी स्वतःच्या देहामुळे, स्वतः देह म्हणजे फक्त बाह्य देह नाही, आपला सूक्ष्म देह म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे देहामुळे, इंद्रियामुळे किंवा प्राणामुळे दुःख निर्माण होते, त्यावेळेला त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. मग उदाहरणं दिलेत, प्रचंड मोठी यादी दिले, पण काही उदाहरणं म्हणजे खरूज, नायका, गजकर्ण, मूळव्याध, दातदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी, हे सगळे जे आजार आहेत, शारीरिक आजार, किंवा म्हातारपणा आला की चष्मा लागणं, 40शी लागणं, कधी लघवी कोंडणं, मोतीबिंदू, हे सगळे इंद्रियाचे आजार होतात, किंवा दमा, फेफरं, हे सगळे प्राणांचे आजार आहेत, म्हणजे श्वसन संस्थेचे आजार आहेत. तर अशा पद्धतीने हे जे आहेत त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. अधिभौतिक ताप कुठले, पंचमहाभूत किंवा इतर जीव यांचा संबंध आल्यामुळे जी दुःख होतात त्यामुळे मनाला यातना होतात, तो अधिभौतिक ताप आहे. पंचमहाभूत म्हणजे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, हेच लागणं. भूकंप हे पृथ्वी तत्वाचा ताप आहे. पूर येणं, अनावृष्टी होणं हे जलतत्वाचा ताप आहे. आग लागणं, चटकं बसणं हे तेजतत्वाचं ताप आहे. वादळे, विषारी वायू हे जे त्रास होतात ते वायू तत्वाचे ताप आहेत. आणि काम, क्रोध, लोभ, सप्तदोष हे आकाश तत्वाचे ताप आहेत. विषाणू, डास, ढेकून चावणं त्यामुळे होणारे रोग, तसेच विंचू, उंदीर, मांजर, कुत्रा चावणं हे जीवाच्या संयोगातले ताप आहेत. आणि सासुरवास, कारागृहातील छळ, राजकीय छळ, वैऱ्यांनी आणि चोरांनी केलेली छळ, नातेवाईकांनी केलेले छळ, हे सगळे जीवांच्या संयोगातून आलेले अधिभौतिक ताप आहेत. वस्तू हरवणं, विसरणं किंवा चोरीला जाणं हे सुद्धा तापच आहेत. भूत, पिशाच, साडेजाती, शनैश्वराचा धोका, चिंता, अपशकुन हे सुद्धा अधिभौतिक ताप आहेत. शोक, अपमान हेही जीवाच्या संयोगानेच होतात. म्हणून इतरांपासून, पंचमहाभूतांपासून किंवा इतर बाह्य जगापासून आपल्याला जे ताप होतात, आणखी उदाहरणं दिलेत. लहानपणी एखाद्याची आई गेली, तारुण्यात पत्नी गेली, वृद्धापकाळी पुत्र गेले, तर ह्या सगळ्या अधिभौतिक ताप म्हणतात. ज्याच्या संयोगातून सुख किंवा अनुकूलता मिळत होती आणि म्हणून ज्यांच्या संयोगाची, ज्यांच्या एकत्र राहण्याची सवय झाली होती, त्यांचा वियोग हा समर्थाने अधिभौतिक ताप म्हटलेला आहे. आणि तिसरा अधिदैविक ताप. आपण ह्या दैव चांगले का वाईट या पुस्तकाच्या निमित्ताने हे जे वाईट गोष्टी असतात त्यांचे सुद्धा आपण क्लासिफिकेशन करतोय आणि त्याची कारणं पण बघतोय. अधिदैविक ताप म्हणजे काय, तर मृत्यूनंतर चांगल्या वाईट कर्मानुसार नंतरचे स्वर्गातील म्हणा किंवा नरकातील म्हणा भोग किंवा यातना ज्या असतात त्याला अधिदैविक पाठ म्हटलेला आहे. आता कोणी म्हणेल स्वर्ग आणि नरक हे सगळं थोटांड आहे. ठीक आहे, ते वाजून सभेत टाळ्या घेता येतील, परंतु माणसाला जर का त्याच्या वर्तणुकीच्या दृष्टीने एका शिस्तीत ठेवायचं असेल आणि त्यामुळे अशा शिस्तीमुळे जर का कौटुंबिक आणि सामाजिक सामंजस्य टिकून ठेवायचं असेल तर पापी, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार यांना मृत्यूनंतरच्या भयानक शिक्षेचा धाक असेल तर त्यांच्या त्या प्रवृत्ती कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सर्वोच्च सत्ताधीशांनी सुद्धा ईश्वरी शासनाचं भान ठेवलं तर सत्तेचा बेबंद होणार नाही. आणि म्हणून समर्थांनी शासनाचे वेगवेगळे तीर हा अधिदैविक म्हणजे नंतरचा आहे, हा प्रूव्ह करता येणार नाही, परंतु हा लॉजिकल आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळे शासनाचे स्तर आपल्या समोर ठेवलेलं आहे. आणि जर का ईश्वराचं अनुशासन चालत असेल तर तिथे न्याय आहे हेही मानलं पाहिजे. आणि मग नरकातील शिक्षांचा तपशील दासबोधात खूप डिटेलमध्ये दिलेला आहे. आणि मग नंतर समर्थांनी सुख आणि दुःख या दोन्हीला तापच म्हटलंय. कारण पुण्यानंतर स्वर्गात मिळणारे नाना विलास म्हणजे समजा अगदी स्वर्ग मिळाला, त्या स्वर्गामध्ये अनेक प्रकारची स्वर्गसुख मिळाली, अनेक पद्धतीची विलासिक जीवन मिळालं, पण ते सुद्धा समर्थांनी दुःखच म्हटलेलं आहे. कारण पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वीवर यायला लागतं आणि परत नजरेहात जन्मात घेऊन जन्म मृत्यूचा फेरा सुरू होतो. म्हणून
कुठल्याही पद्धतीने सुख सुद्धा एक प्रकारचा तापच आहे. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहे? तो उपाय म्हणजे सुखरूप होणं आणि त्यातून सुटण्याचा कायम उपाय आहे. त्यालाच मोक्ष म्हणतात किंवा त्याला समाधी म्हणतात. आता हे आपण आध्यात्मिक काही कन्सेप्ट बघितले. स्वामीजींनी विज्ञानाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स समजून सांगितलेल्या आहेत. द क्युअर विदाउट मेडिसिन या पुस्तकामध्ये विज्ञानातील गतीच्या नियमांच्या आधारे रोगाबद्दलचं विस्तृत विवेचन करण्यात आलंय. मनात आता हे आपण मागच्या 2 पुस्तकामध्ये पण बघितलं. आपल्या मनात ज्या काही भावना येतात त्या गुंतागुंतीच्या असतात, अनेक इच्छा असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा असतात. या सगळ्या भावना क्षोभाची आपल्या शरीरावर प्रक्रिया होत असते आणि मग ह्या प्रक्रियेने शरीरात जी रिॲक्शन निर्माण होते ती त्यावेळेलाच लगेच भोगायला लागत नाही, तर ती साठवून ठेवली जाते आणि या सगळ्या क्रिया आणि प्रतिक्रियांचा समतोल राखण्याचं कार्य रोगामुळे होतं. आता हे सगळं आता आपण क्युअर विदाउट मेडिसिन मध्ये काय आहे ते पुढच्या प्रकरणामध्ये व्यवस्थित समजून घेणार आहोत. पण थोडक्यात त्याने हे सांगितलं की क्रिया प्रतिक्रिया होतात, त्या प्रतिक्रिया शरीरात साठवून राहतात आणि या अतिशय साठ्याच्या अगोदर त्या जर का निचरा झाला तर शरीरात चांगलं असतं आणि तो सगळा समतोल रोगामुळे साधला जातो. म्हणजे रोग हे आपणच केलेल्या प्रतिक्रियांच्यामुळे निर्माण होतात आणि म्हणून रोगाकडे आपण ह्या पद्धतीने बघितलं पाहिजे. अशा पद्धतीचं विचार क्युअर विदाउट मेडिसिन मध्ये स्वामीजींनी मांडलेले आहेत. भावनाबद्ध व्यक्तित्व म्हणजे माइंड आणि तथाकथित शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे माझं एक मनाचं एक्सप्रेशन आहे, म्हणजे माझं एक मानसिक व्यक्तिमत्व आहे. तसंच माझं शारीरिक व्यक्तिमत्व सुद्धा आहे आणि ह्या मनाच्या व्यक्तिमत्वाच्या आपल्या शरीराच्या शारीरिक व्यक्तिमत्वावर होणाऱ्या क्रिया आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या प्रतिक्रिया या सगळ्या प्रोसेसमधला एक विशिष्ट टप्पा म्हणजे रोग असतो. भावना ह्या जरी कितीही अनाकरणीय असल्या, म्हणजे भावना कुणाच्या डोक्यात कधी येतील, कशा येतील, काय येतील, किती तीव्र येतील, किती त्या सोप्या असतील, किती अवघड असतील ते कळणार नाही. पण त्या प्रत्येक भावनामध्ये एक विशिष्ट हेतू असतो आणि हेतू असतात ते कुठलेही जरी अनेक असले तरी त्या पाठीमागे एकच प्रेरणा असते, ते म्हणजे सुख मिळवण्याची प्रेरणा असते. आणि म्हणून विज्ञानाचं म्हणणं असं आहे, जे क्युअर विदाउट मेडिसिन मध्ये दिलेलं आहे आणि आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत, की सुखाच्या आकांक्षा निर्माण करणाऱ्या ह्या भावना जितक्या सुखाच्या आकांक्षा आपल्या असतील त्या प्रमाणात प्रतिक्रिया होत जातात आणि त्या प्रमाणात रोग किंवा असुख विकत घेतलं जातं. सुखाच्या भावना दुःख विकत घेत असतात. हेच आपण त्या याच्यामध्ये पण थोडक्यात बघितलं हेतू गती परिणाम मध्ये. आणि दुर्दैव किंवा संकट काय आहे? रोग ह्याचा म्हणजे आपण एक रोग म्हणून दुर्दैव म्हणतो किंवा रोग म्हणून संकट म्हणतो, परंतु रोग्या व्यतिरिक्त जसे आपण एक विविध ताप बघितले तसे आपण व्यवहारामध्ये पण द्रव्यहानी, पैसे जाणे, पैशाची चोरी होणे, बँकेतले पैसे जाणे, शेअर्सचे पैसे जाणे, आपली स्वतःची अधोगती होणं, आपल्या स्वजनांची हानी होणं, प्रेमभंग होणं, ह्या सगळ्या स्वरूपात आपल्याला दुर्दैव येतं. त्यावेळेला आपण दुर्दैव म्हणतो, त्याला संकट म्हणतो. परंतु स्वामीजी म्हणतात सुदैव दुर्दैव ही सुद्धा रोगाप्रमाणे विज्ञानातील गतीच्या नियमांशी संबंध आणि त्यांशी नियंत्रित आहेत. म्हणजे जशी आपण सुखदुःख मगाशी बघितली की त्या सुखदुःख प्रक्रियेतून एक ठराविक स्टेजमध्ये रोग निर्माण होतो, त्याप्रमाणे रोग जरी निर्माण झाला नाही तर सुदैव किंवा दुर्दैव हे सुद्धा त्याच प्रक्रियेतून निर्माण होतं. थोडक्यात दुःख, रोग, दुर्दैव या सगळ्याचा उगम एक आहे, तो म्हणजे मन, मनातली भावना, मनाचे विकार. आणि हे सगळं जे आहे ते विज्ञानातील गतीच्या नियमातून आपल्याला सिद्ध करता येतं आणि माणसाच्या इच्छापूर्तीच्या विचार प्रवृत्तीस न जमता प्रेमाचं रूपांतर हळूहळू किंवा पुष्कळदा झपाट्याने दुःखात होतं. विकारांचा किंवा भावनांचा अतिरेक म्हणजेच रोग अशा पद्धतीने
आपल्याला मांडणी करता येते. आता हा जो भाग आहे हा सगळा गती, आणि हा आपण मागच्या वेळेला पण बघितलेला आहे की जेव्हा कुठलीही भावना निर्माण होते, भावना निर्माण झाली की त्याचा परिणाम मेंदूमध्ये होतो, मेंदूकडून हृदयाकडे ती गोष्ट येते, हृदयाला, कारण हृदयाला काम करायला लागतं, हृदयाला शक्ती निर्माण करायला लागते, ब्लड सर्क्युलेशन वाढवायला लागतं. अशा पद्धतीने शरीरात सगळीकडे बदल घडतात आणि त्याच्यातून सगळी एक चक्र निर्माण होतं आणि त्या पद्धतीने गतिशास्त्राच्या विभागात आपल्याला प्रवास करावा लागतो. म्हणजे सुखदुःख ही मनाची आहेत, परंतु ही सुखदुःख जरी मनाची असली तरी आपल्याला जेव्हा या सुखदुःखांचा विचार गतीशी संबंधित आहे, आपण मागे एकदा बघितलं होतं की बघा, सुखाचा संबंध गतीशी आहे, दुःखाचा संबंध गतीशी आहे, भावनांचा संबंध गतीशी आहे, भावनांचा संबंध सुखदुःखाशी आहे, जीवनाचा संबंध गती आहे. जीवन म्हणजे तरी काय असतं? एक पेशी, म्हणजे जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ती एक पेशी होते, त्या एक पेशीची गती सुरू होते, ती गती सुरू होऊन त्या गतीतून ते 8-7-8 पौंडाचं मूल जन्माला होतं. जन्माला आल्यानंतर शरीरातली गती चालूच असते आणि गती शेवटपर्यंत आयुष्यभर चालू असते. ज्या वेळेला गती थांबते त्यावेळेला आयुष्य संपतं. म्हणजे गतीचा संबंध जीवनाशी आहे, गतीचा संबंध सुखदुःखाशी आहे, गतीचा संबंध भावनाशी आहे, आणि म्हणून जीवनात सुखदुःखाच्यासाठी गतीचे नियम लागू होतात. हा एक लॉजिकल भाग आहे आणि तो आपण मागे काही बघितलेला आहे, पुढेही काही बघणार आहोत. परंतु ह्या ठिकाणी हा जो आपण डिस्प्ले केलेला आहे हा, की आपण नेहमी सुखाकडे प्रयत्न करत असतो, म्हणून सुखाकडे, या उजवीकडे हे चित्रात आपण बघितलं तर इथे आपण हा प्रयत्न आपला असतो, आपल्याला सुख मिळवण्याचा प्रयत्न असतो, दुःख कधीच आपण मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु ही सुखगती निर्माण झाली की आपोआप प्रतिगती निर्माण होते आणि सुखाच्या विरुद्ध दुःख, म्हणून दुःख निर्माण होतं. तर म्हणून साधा उपाय आहे की जर का तुम्ही समतेसाठी दुःख घेतलं आणि इकडे पेंड्युलम खेचला तर मग आपल्याला पाहिजे ते सुख मिळेल. पण फक्त सुख आणि फक्त दुःख हे आयुष्यात शक्य नाही. तर अशा पद्धतीने फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, हा नियम जो आहे न्यूटनचा तिसरा नियम, तो प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते आणि ती बरोबर विरुद्ध आणि समशक्तीची असते. ह्या पद्धतीने आपल्याला या नियमाप्रमाणे आपलं सुदैव आणि दुर्दैव, सुख आणि दुःख, विकार आणि दुःख, गतीचे सिद्धांत, ह्या सगळ्याचे संबंध निश्चित करता येतात. आता बघा, मानवी कृतीच्या मुळाशी कुठला तरी भावना असते, कुठला तरी विकार असतो किंवा कुठला तरी हेतू असतो. कुठलीही भावना किंवा विकार, उदाहरणार्थ राग समजा निर्माण झाला की त्याचा शरीरावर क्रिया होते. भावनेच्या ताणामुळे रक्ताभिसरण जलद होऊ लागते आणि हे आपण प्रयोग करून सिद्ध करू शकतो. भावनेची शरीरावर होत असलेली जी क्रिया आहे तिची ही लक्षणं आहेत आणि ह्या क्रियेतून प्रतिक्रिया निर्माण झालीच पाहिजे. शरीरातील क्रियेला प्रतिक्रिया असते हे वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञांनीही मान्य केलेलं आहे. हे मी जे काही आपल्याला सांगतोय हे पुस्तकातच दिलेलं आहे आणि ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वर्णन केलेली शरीराकडून भावनेवर होणारी प्रतिक्रिया ही विरुद्ध प्रकारची आणि तितक्याच जोराची असते आणि क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या या संघर्षामुळे निर्माण होणारी शक्ती साठवून ठेवण्याची क्षमता मानवी शरीरात असते. म्हणजे क्रिया, न्यूटनचा नियम आहे, फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन आणि इट इज इन्स्टंटेनियस. म्हणजे आता हा लंबक जो आहे आपण बघतोय हा सुखाकडे ओढला की तो लगेच दुसरीकडे जातो आणि त्याच वेळेला जातो, पण शरीरात ते होत नाही. शरीरामध्ये प्रतिक्रिया नंतर येते आणि ते स्वामीजींनी समजून सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी एक उदाहरण दिलं इथे. एखादी सरळ लोखंडी तार आहे, तर त्या तारेमध्ये शक्ती जी आहे त्याच्यापेक्षा त्या तारेपासून एखादी स्प्रिंग बनवली, तर स्प्रिंग बनवल्यानंतर त्या स्प्रिंग मध्ये जे पोटेन्शियल असतं ते सरळ लोखंडी तारेपेक्षा खूप जास्त असतं. कारण स्प्रिंग मध्ये अव्यक्त शक्ती, ज्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात, ती जास्त असते. त्या स्प्रिंगवर दाब दिला त्या सुप्त ठेवलेल्या शक्तीचा प्रत्यय येतो. त्याप्रमाणे म्हणजे जसे एखादी सरळ तार आहे तर तिला फार सुप्त प्रतिक्रिया नाही, परंतु त्या तारेमध्ये जर का गुंडाळून ठेवून स्प्रिंग करून त्याच्यात जर का एनर्जी निर्माण करून ठेवली तर तिला खूप शक्ती असते.
मग तसं आपलं शरीर आहे. शरीरामध्ये अनेक घटक बनलेले आहेत. परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते इतकं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्याला पिंडी ते ब्रह्मांडे असं म्हणतात. म्हणजे ह्या ब्रह्मांडामध्ये ज्या ज्या गोष्टी घडू शकतात त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडू शकतात, इतकं ते हे आहे. आता हे विविध घटकांचं बनलेलं आहे आणि ह्या शरीराच्या घटकांच्या विशिष्ट गुणामुळे आपल्या शरीरात सुद्धा अव्यक्त अशा प्रतिक्रिया शक्तीचा साठा होऊ शकतो. आणि मग एक उदाहरण दिलंय. आपण नेहमी समजा एक ठराविक समजा एक 15 मिनिटं, अर्धा तास सकाळी, अर्धा तास संध्याकाळी, असं तासभर समजा चालतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही. पण एखाद दिवशी तुम्ही 10 मैल चाललात किंवा 10 मैल धावलात किंवा जर का आपण खूप उंच टेकडी चढलो, म्हणजे डोंगरावर खूप तासभर, 2 तास, 3 तास चढत राहिलो आणि खाली आलो. आता त्यावेळेला आपण हे क्रिया करतो, पूर्ण थांबतो, तेव्हा कदाचित आपल्याला बरं वाटतं, आपल्याला फ्रेश वाटतं. म्हणजे आपण डोंगरावर जाऊन आलो, आपल्याला निसर्ग सौंदर्य मिळतं, त्यामुळे छान वाटतं. किंवा धावून आल्यानंतर सुद्धा फ्रेश वाटतं. परंतु त्यावेळेला आपल्याला त्रास नाही झालं तरी असं जर का आपण रात्री झोपतो आणि झोपल्यानंतर सकाळी आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला पाय ठणकायला लागतात किंवा पाय आपल्याला ते दुखणं जाणवतं. याचा अर्थ असा की आपण जेव्हा आनंद घेतला पळण्याचा, धावण्याचा, डोंगर चढण्याचा, त्यावेळेला तो आनंद मिळाला, परंतु त्याची जी प्रतिक्रिया ती शरीरामध्ये सुप्त ठेवली आणि मग सकाळी दुसऱ्या दिवशी पाय जड होतात किंवा पाय दुखायला लागतात किंवा आपल्याला पटकन हातरुणातून बाहेर यावं असं वाटत नाही. तर अशा पद्धतीने ही एक साधं उदाहरण दिलंय की अशी शक्ती स्टोअर होते आणि ही शक्ती स्टोअर होता येते म्हणून आपल्याला हळूहळू हळूहळू ते प्रतिक्रिया एकत्र करून त्या रोगस्वरूपात व्यक्त होतात असं स्वामीजी म्हणतात. या स्प्रिंग प्रमाणे आपलं शरीर सुद्धा विकारीने तयार केलेल्या क्रियेविरुद्ध, म्हणजे पूर्वी केलेल्या क्रियेविरुद्ध प्रतिक्रिया करते. त्या प्रतिक्रियेचं स्वरूप काय असतं? ही प्रतिक्रिया क्रिये इतक्या सामर्थ्याची पण विरुद्ध रीतीला असायला हवी. म्हणून प्रथम आपण सगळ्या क्रियांना आपण सुख म्हणतो आणि नंतरची प्रतिक्रिया होते तिला दुःख म्हणतो. क्रियेला सुख म्हणून प्रतिक्रियेला दुःख मानतो. आता दुसरं उदाहरण दिलंय, कामवासना, राग, क्रोध किंवा प्रेम या सगळ्या विकारांनी मनाचा ताबा घेतला की त्या विकारांची शरीरावर क्रिया होते. त्या शरीराची क्रिया असताना आपल्याला काही सुख होतं, परंतु नंतर त्याची जी प्रतिक्रिया होते त्या प्रतिक्रियाचे परिणाम सुद्धा अपरिहार्य असतात आणि मग अशा पद्धतीने ती प्रतिक्रियाही निर्माण होते. आणि हा जो क्रिया आणि प्रतिक्रियेचा संघर्ष आहे तो आपल्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित न राहता आपल्या जवळपासच्या लोकांकडे, इतकंच नाही तर विश्वातल्या सर्व वस्तू ज्या आतापर्यंत त्याचा प्रसार होतो, अशा पद्धतीने स्वामीजींनी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तथाकथित रोग आणि तथाकथित दुर्दैव याच्यामध्ये फरक एवढाच आहे की पहिल्याचा उद्भव, रोगाचा उद्भव शरीराच्या किंवा देहाच्या पातळीवर होतो, पण ज्याला दुर्दैव म्हणतात आणि जे सगळ्या जगभर आपलं पसरू शकतं, त्या सगळ्याचा उगम वरवर वाहता बाह्य गोष्टीतून होतो, परंतु त्याचं मूळ हे मनुष्याचं सामायिक किंवा वैयक्तिक वर्तन हेच असतं. आणि मग हे समजून देण्यासाठी या पुस्तकाच्या आणि 32 आणि 33 पानावर एक विस्तृत उदाहरण दिलेलं आहे. त्या एक सोन्याची गोष्ट आहे, सोन्याची गोष्ट मिळाली, त्याच्यानंतर त्याचे परिणाम काय झाले, त्यांनी ती लपवून ठेवली, त्याचे परिणाम काय झाले, नंतर तो पकडला गेला, त्याचे परिणाम काय झाले. ते उदाहरण मी आता सगळं डिटेलमध्ये घेत नाही, आपण 32 आणि 33 पानावरचं ते उदाहरण वाचा. परंतु इथे अत्यंत एक सोपा पद्धतीने एक काल्पनिक उदाहरण दिलंय, सोपं करून दिलंय आणि स्वामीजी म्हणतात की हे उदाहरण तुम्ही वाचा. ते इतकं सोपं करून सांगितलेलं आहे की तेवढं तसं काहीच काही सरळ नसतं. चित्र एवढं स्पष्ट राहत नाही, गिचमीड होते, भावना एकमेकात मिसळून जातात आणि त्यामुळे प्रत्यक्ष उदाहरणात किंवा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने होऊ शकतात. परंतु एक मुद्दा, रोग आणि दुर्दैव किंवा रोग आणि वाईट नशीब ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होण्यासाठी आपलं मूळ वर्तन आणि वर्तनाचा हेतू कारणीभूत असतो. आता पुढचा एक मुद्दा घेऊया आणि आपण ध्यानाकडे जाऊया.
स्वामीजी म्हणतात जसा प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया होते तसं परोपकार, सत्कृत्य अशा गोष्टीचा परिणाम गतीच्या नियमानुसार वाईट किंवा त्रासदायक होतो का? आता इतर प्रबंधामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केलेली आहे, परंतु सध्या ती बाजूला ठेवली तर स्वामीजी म्हणतात दयाळू माणसालाही त्याच्या कृत्याचं मोल द्यावंच लागतं. समजा एखादा परोपकारी माणूस आपल्या शिंप्याच्या बिलाच्या रकमेसाठी आणि अंधसंस्थेला द्यायच्या देणगीच्या रकमेसाठी 2 सारख्या रकमेचे चेक देणार असेल, म्हणजे शिंप्याच्या बिल जे असेल ते आणि अंधसंस्थेला काही रक्कम द्यायची देणगी म्हणून त्याचे 2 चेक दिले, तर तो असं नाही म्हणत की बँकेला की अंधांच्या संस्थेने दिलेली रक्कम माझ्या बँकेच्या शिल्केतून वजा करू नका. तेही वजा होतंय, हेही वजा होतं. थोडक्यात कृत्य चांगला असो की वाईट, एकदा ते केलं की शक्ती खर्च पडलीच. पण तो हेतूचा भाग जो आहे तो आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. फक्त विज्ञानाचा विचार केला तर हो, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे आणि त्या प्रतिक्रिया ही विरुद्ध असणार. परंतु हेतुगती परिणामाचा आपण विचार केला की स्वास्थ्य आणि सुख याच्यासाठी ह्या भावनांच्या हेतुपूर्वक क्रिया, म्हणजे विज्ञानाचं म्हणणं असं की स्वास्थ्य आणि सुख याच्या मोबदल्यात तुम्हाला तितकं अस्वास्थ्य आणि दुःख परत मिळतं. परंतु असं अस्वास्थ्य किंवा दुःख जरी परत मिळालं तर ते चांगल्या हेतूसाठी असलं तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही, आपल्याला समाधान मिळतं. निस्वार्थ कार्याला किंवा सत्पात्री दानाला जो आनंद मिळतो त्याच्यामध्ये जायचं ते जातच, परंतु तरी सुद्धा आनंद मिळतो कारण तिथे हेतू चांगला असतो. भावनेच्या द्वारा अगदी म्हणजे हे टेक्निकल विधान जे आहे आतापर्यंत आपण केलं ते स्वामीजींनी असं केलेलं आहे की भावनेच्या द्वारे मन हे स्वास्थ्य आणि सुख यासाठी शरीरावर किंवा शरीराच्या माध्यमातून जगावर क्रिया करते आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून जग शरीराच्या माध्यमातून अस्वास्थ्य किंवा दुःख मनाला परत देते. आता हा सिद्धांत थोडक्यात गणिताच्या भाषेत त्यांनी मांडलेला आहे की भावना म्हणजे नाडी फरक, प्रत्येक भावनेमध्ये आपल्याला पल्स रेट बदलतो. दुःखामध्ये नाडी फरक म्हणून भावना बरोबर दुःख आणि भावना बरोबर दुःख म्हणजेच प्रत्येक भावनेची किंवा विकाराची स्थिती म्हणजे उद्याचं दुःख होय. आणि ह्या पद्धतीने भावना इमोशन इज इक्वल टू डिसीज हा त्या पुस्तकात त्यांनी निष्कर्ष दिलेला आहे आणि हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. थोडक्यामध्ये 4 टप्पे किंवा 4 पायऱ्या होतात की पहिली क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्यामुळे शरीराचं स्प्रिंग मध्ये रूपांतर होतं. दुसरी, शरीराचं स्प्रिंग मध्ये पूर्णतः रूपांतर झालेलं म्हणजे त्या स्प्रिंगची जिथपर्यंत कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत ती स्प्रिंग होत जाते. तिसरं, स्प्रिंगच्या प्रतिक्रियेमुळे नाडीच्या ठोक्यात पडणारा फरक. आता याच्यामुळे शरीरामध्ये नाडीचा ठोका वाढतील किंवा टेम्परेचर वाढेल आणि ही स्थिती अस्वास्थ्याची सूचक असते. म्हणजे ही सगळ्या गोष्टी आल्या की आपल्याला लक्षणं रोगाची दिसायला लागतात. आणि चौथी, स्प्रिंग वरील ताण कमी झाल्यामुळे अस्वास्थ्य पुन्हा कमी होणं आणि रोग एकदा बरा झाला की परत ती स्प्रिंग नॉर्मल होते. आणि अशा 4 पद्धतीने आपल्याला हे आपलं अंतर्गत जे काही शरीरात चाललेलं असतं आपल्याच भावनांच्यामुळे ते आपल्याला बघता येतं. तर थोडक्यात कन्क्लुजन करताना स्वामीजी म्हणतात जीवनाचं कोडं उलगडायचं असेल आणि अढळ आनंद हे जर का आपलं साध्य असेल, इप्सित असेल तर गतिनियम घोकून पाठ करण्याची आवश्यकता आहे. मानवी जीवनात भूत, भविष्य आणि वर्तमान काळी सुखाचं माप दुःखाने होत असतं आणि दुःखाचं माप सुखाने भरत असतं. तर हे आपण थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेतलंय. आणि आता आपण ध्यान प्रक्रियेकडे वळूया. ह्या सगळ्या गोष्टीवर उपाय म्हणजे वर्तनात बदल आणि ध्यान हे आहेत. वर्तनामध्ये बदल याचा अर्थ समतेकडे वर्तन जे आतापर्यंत आपण थोडंसं बघितलं. आणि जो ध्यान आहे तो ध्यानाचा उपाय जो आहे तो आपण बघूया. सगळ्यांनी ताठ बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, मन शांत ठेवा. आपण आपल्या शरीरात शांती निर्माण करण्यासाठी कोहम सोहम साधना, षटचक्र साधना करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण आता सज्ज होऊया. मी ध्यान सुरू करतो. आपण या ध्यान कॉमेंट्रीशी एकरूप होऊन ध्यान करा.
तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहेत. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखतं तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. कोहम कोहम. उत्तर येईल सोहम सोहम. तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस, असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग डौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली
सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्मप्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, कोहम कोहम कोहम. केवढी नीरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील.
द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 6व्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा,